स्क्रीन दिसते सगळ्यांना? माय स्क्रीन इज विजिबल. येस मॅम, दिसते. आता थोडंसं ब्लर दिसेल. होप सो सगळेजण त्यांच्याकडे कॅल्सी पण असणार आहे, त्यानंतर नोटबुक पण असेल आणि पेन पण असेल. ज्या मी गोष्टी इथे मेन्शन करते त्या ते त्यांच्या नोटबुकमध्ये पण ड्रॉ करतील, तरच टॉपिक कळेल, अदरवाईज समजणार नाही. ओके, so our topic name is RL series circuit. What is R? R is nothing but the resistor, L is the inductor. ओके, सिरीज सर्किट. सिरीज म्हणजे काय? आर अँड एल, रजिस्टर आणि इंडक्टर हे कसे कनेक्टेड असतील? सिरीजमध्ये. सिरीज म्हणजे काय? शेजारी शेजारी कनेक्टेड असतील, एंड टू एंड कनेक्शन त्यांच्यामध्ये असेल. मग फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सर्किट डायग्राम. मग आपण सर्किट डायग्रामपासून सुरुवात करणार. जनरली सुरुवात कुठून होते? सिंगल फेज AC व्होल्टेज सोर्स. तर हा आहे तुमचा सिंगल फेज AC व्होल्ट सोर्सचा सिम्बॉल. काय आहेत इक्वेशन? व्होल्टेज सोर्सचे इक्वेशन आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज इक्वेशन बघितले होते. काय इक्वेशन असतं? V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. हा ओमेगा म्हणजेच काय असतं? 2πf. ओके, त्या 2πf लाच आपण डायरेक्टली रिप्लेस करू शकतो थिटाने. सो व्हॉट इज द व्होल्टेज इक्वेशन? V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. ओके, त्यानंतर पुढे काय आहेत? रजिस्टर R आणि इंडक्टर L. दिस इज युअर व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स नंतर तुम्ही ड्रॉ केला आहे रजिस्टर, आणि रजिस्टरच्या सिरीजमध्ये काय आहेत? इंडक्टर. ओके, सिरीज कॉम्बिनेशन असल्या कारणाने करंट काय असेल तुमचा? करंट I असणार आहेत फक्त. व्हॉट इज व्होल्टेज इक्वेशन? V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. त्यालाच तुम्ही म्हणतात VM साइन ऑफ 2πft. त्यालाच म्हणणार तुम्ही VM साइन ऑफ थिटा. करंट एकच फ्लो होणार आहे, त्याची डायरेक्शन कशी असणार आहेत? क्लॉकवाईज. हा असणार आहे तुमचा R, हा असणार आहे तुमचा इंडक्टर L. ओके, ॲज पर दी ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय असतो? DC मध्ये V इज इक्वल्स टू I इंटू R. हा DC साठी झाला. पण AC साठी V इज इक्वल्स टू IR असणार आहेत का? नाही. तो काय असणार आहे? V इज इक्वल्स टू I इंटू Z. हा Z काय असतो? Z म्हणजेच इम्पिडन्स. हा Z कशाचं कॉम्बिनेशन असतं? रजिस्टन्स, रिॲक्टन्स यांचं कॉम्बिनेशन. रिॲक्टन्स कोणत्या टाईपचा असतो? एक असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि एक असतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे R प्लस J XL मायनस XC. हा कशाचं इक्वेशन झालं तुमचं? झेडचं इक्वेशन झालं. ओके, झेडचं इक्वेशन काय आहे? R प्लस J XL मायनस XC. आता आपल्याला काय करायचे आहेत? याच्यासाठीची व्होल्टेज करंट वेवफॉर्म, त्याच्या ट्रँगल्स, त्याच्यानंतर त्याचे पुढचे इक्वेशन्स प्लॉट करायचे. आता आपल्याला काय माहिती आहे? हा काय आहे? सिरीज सर्किट. सिरीज सर्किटमध्ये रजिस्टर आणि इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्ट केले. इन सिरीज सर्किट करंट इज सेम. म्हणजे जो करंट तुमच्या रजिस्टरमधनं फ्लो होणार आहे तोच करंट तुमच्या इंडक्टरमधनं पण फ्लो होणार आहे. बट व्होल्टेज इज गेट डिवायडेड. मग व्होल्टेज कसं असणार आहे? अज्युम दॅट व्होल्टेज अक्रॉस दिस R इज VR, व्होल्टेज अक्रॉस दिस L इज VL. ओके, अजून काय केलं? रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे? VR. इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल? VL. मग आता प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आणि प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट थोडेसे रिमाइंड करा. मग प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट जर असेल तर आपण फक्त एवढंच सर्किट कन्सिडर करू. हा आहे व्होल्टेज, हा आहे रेजिस्टन्स, हा आहे करंट. मग व्होल्टेज VRचं इक्वेशन काय येईल? V इज इक्वल्स टू I इंटू R. म्हणजे या व्होल्टेजमुळे हा व्होल्टेज काय असेल? रजिस्टरमधनं फ्लो होणारा करंट दॅट इज I, आणि याचा रेजिस्टन्स किती असेल? तर तो असेल ॲज इट इज R. ओके, सेम VL साठी काय असणार आहे? याच्यातनं फ्लो होणारा करंट काय असेल? I, आणि याचा रेजिस्टन्स. तर याचा रेजिस्टन्स काय असतो? जनरली इंडक्टरचा रेजिस्टन्स व्हॅल्यू काय असते? तर ती असते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दॅट इज XL. ओके, XL इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इक्वेशन्स कळाले? VR इज इक्वल्स टू I इंटू R आणि VL इज इक्वल्स टू I इंटू XL. इथपर्यंत कळालं? त्यानंतर आपण पुढे ड्रॉ करणार आहेत यांच्या फेजर डायग्राम. मग फेजर डायग्रामसाठी काय जनरली कन्सिडर करायचं असतं? तर फेजर डायग्राममध्ये एक क्वांटिटी रेफरन्स क्वांटिटी घ्यायची आणि एक क्वांटिटी जी आहे ती फेजर क्वांटिटी घ्यायची. रेफरन्स क्वांटिटी ही नेहमी जी क्वांटिटी सेम आहे सर्किटमध्ये ती ठेवायची. मग आता सर्किटमध्ये करंट सेम आहे पण व्होल्टेज काय आहे? वेगवेगळे. दोघांसाठी जो करंट R मधून फ्लो होणार आहे तो L मधून फ्लो होणार आहे, म्हणून आपण करंट I ॲज इट इज रेफरन्स घेणार. मग हा घेतला करंट, हा झाला तुमचा करंट I. आणि व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन रजिस्टिव्हसाठी कसं असतं? करंट फ्लोईंग थ्रू द रजिस्टर अँड व्होल्टेज अक्रॉस दिस रजिस्टर इज इन फेज. इन फेज म्हणजे काय? इथेच तुमचा काय असेल? तुमचा
हा जर तुमचा आय आहे तर इथेच तुमचा काय असेल, हा व्ही आर असेल. व्हाय व्ही आर इज देअर? देर इज अ नो फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इन रजिस्टिव्ह सर्किट. तेच जर इंडक्टरसाठी काढलं तर अगेन करंट काय घ्यायचा, परत रेफरन्स घ्यायचा. आणि करंट जर रेफरन्स घेतला तर व्होल्टेज काय असणार आहे तुमचं, व्होल्टेज हे लीडिंग टू द करंट बाय 90 डिग्री. हे व्होल्टेज लीडिंग दाखवायचं. लीडिंग दाखवलं व्ही एल, हा किती डिग्री झाला, 90 डिग्रीचा. ओके, कळालं इथपर्यंत काय केलं? सिंपल आहे. सर्किट डायग्राम ड्रॉ केली. ड्रॉ केल्यानंतर रजिस्टर आर आहे, इंडक्टर एल आहे, इथे आहे तुमचं व्होल्टेज सोर्स सायनोसायडल. या व्होल्टेज सोर्सचं इक्वेशन काय आहेत, व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. यालाच तुम्ही म्हटलं व्ही एम साइन ऑफ थिटा. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत, व्ही एम साइन ऑफ 2 पाय एफ टी. ओके, त्यानंतर रेस्पेक्टिव्हली रजिस्टर आणि इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण प्लॉट केलं. रजिस्टरच्या अक्रॉसच्या व्होल्टेजला आपण म्हटलं व्ही आर, इंडक्टरच्या अक्रॉसच्या व्होल्टेजला आपण म्हटलं व्ही एल. मग ॲज पर दी ओहम्स लॉ जर घेतलं तर ओहम्स लॉवरनं व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स असतो. प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट आहे म्हणजे इथे आरच येणार. जर प्युअर इंडक्टिव्हसाठी कन्सिडर केलं तर व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रजिस्टर. पण रजिस्टिव्ह व्हॅल्यू काय असेल याच्यासाठीची, इंडक्टरची रजिस्टिव्ह व्हॅल्यू असते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, दॅट इज एक्सएल. ओके, नेक्स्ट इज फेजर डायग्राम. फेजर डायग्राममध्ये जी क्वांटिटी नेहमी कॉमन असते तिला रेफरन्स क्वांटिटी घ्यायचं आणि जी क्वांटिटी ही डिफरंट असते तिला फेजर क्वांटिटी घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, करंट इज युअर रेफरन्स क्वांटिटी. रेफरन्स जर घेतला तर त्याचा व्होल्टेज कसा येईल, रजिस्टरसाठीचा इन फेज येणार, कारण की व्होल्टेज अँड करंट बोथ आर इन फेज. इन फेज म्हणजे काय, या दोघांमध्ये इथला जो फेज डिफरन्स किती असेल, तो 0 डिग्रीचा असेल. पण तेच जर व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन तुम्ही इंडक्टरसाठी काढलं तर इंडक्टरसाठी काय असणार आहे, व्ही हा तुमचा असणार आहे करंट आय, आणि त्याच्या एक्झॅक्टली 90 डिग्रीने लिडिंग तुम्ही काय दाखवणार आहे, व्होल्टेज दाखवणार आहे. मग आता ह्या दोन्ही ज्या काही फेजर डायग्राम तुम्ही काढला, हिला जर कंबाईन केलं खाली तर तुम्हाला काय भेटेल, कम्प्लीट फेजर डायग्राम फॉर आरएल सिरीज सर्किट. मग आरएल सिरीज सर्किट फेजर डायग्राम. ओके, काय असेल फेजर डायग्राम? मग फेजर डायग्राम इथे ॲज इट इज तुमचा काय हा आहे आय, इथे तुमचा काय येतोय हा व्ही एल, आणि इथे तुमचं काय आहे व्ही आर. बरोबर का? आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, व्ही आर काढला याच्या अक्रॉसचा, व्ही एल पण काढला याच्या अक्रॉसचा, पण हा व्ही किती आहे तर तो व्ही कसा काढणार, या व्ही एलचं प्रोजेक्शन घ्यायचं, या व्ही आरचं पण प्रोजेक्शन्स घ्यायचं, आणि हा जो पॉईंट तुम्हाला मिळाला आहे तो तुमचा काय असेल, व्ही असेल. ओके, दॅट इज युअर टोटल व्होल्टेज व्ही. कळाली फेजर डायग्राम? फेजर डायग्राममध्ये आपण काय केलं, व्होल्टेज व्ही ड्रॉ केला. तो कसा ड्रॉ केला, करंट आणि व्होल्टेज जे आहेत ऑलरेडी इथे काढलेले ते ॲज इट इज खाली ड्रॉ केले. करंट जो आहे तो तुमचा रेफरन्स क्वांटिटी, त्याच्याच इन फेज तुमचा हा व्ही आर, आणि ह्या करंटला लिडिंग 90 डिग्रीने काय दाखवलं, व्ही एल. जनरली द फेज डिफरन्स, व्हॉट इज द व्ही अँड आय, टोटल व्होल्टेज तुमचा इथं आला, तो कसा काढला, हा तुम्ही दोन्हींचे प्रोजेक्शन्स घेतले. प्रोजेक्शन्स घेतल्यानंतर तुम्हाला हा काय मिळाला, व्होल्टेज व्ही मिळाला. आणि हा जो काही डिफरन्स असणार आहे व्ही आणि आय मधला, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, फाय अँगल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, फाय. दॅट इज द फेज डिफरन्स. द ॲक्च्युअल फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज डिनोटेड बाय दी फाय. कळालं? इथे झाली तुमची फेजर डायग्राम. मग फेजर डायग्राम नंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे व्होल्टेज ट्रँगल. व्होल्टेज ट्रँगल. मग व्होल्टेज ट्रँगलसाठी काय घेणार, तर ही साईड तुमची काय आहे, व्ही आर ॲज इट इज. हा व्ही जो आहे तो पण ॲज इट इज. फक्त हा इंडक्टर जो आहे, ही इंडक्टिव्ह लाईन जी असणार आहे ती तुम्ही काय करायची, रिप्लेस करायची ह्या इमॅजिनरी साईडला. म्हणजे हे डॉटेड लाईन आहे तिथे तुम्ही काय घेणार आहे, ही व्ही एल जो आहे तो व्ही एलची प्रोजेक्शन तुम्ही इथे घेणार. मग ॲज इट इज ड्रॉ करा. हा भेटला तुमचा काय आहे, हा इथपर्यंत व्ही आर, इथपर्यंत इथे तुमचा काय होता, हा टोटल व्ही. ओके, आणि हा तुमचा काय असणार आहे, हा इथे व्ही एल, हा तुमचा असणार आहे अँगल फाय. ओके, दिस इज युअर व्होल्टेज ट्रँगल. व्होल्टेज ट्रँगलच्या 3 साईड कळाल्या. व्होल्टेज ट्रँगलच्या 3 साईड कोणता आहे, ही आहे व्ही आर जी तुमच्या फेजर डायग्राममध्ये इथे होती, तीच तुम्ही हायपोटेनियस जो आहे तो व्ही ॲज अ कन्सिडर करायचा, हायपोटेनियस ॲज इट इज ठेवायचा, आणि हा व्ही एल काय आहे तुमचा इथे आला, कारण की त्याला आपण इमॅजिनरी साईडला रिप्लेस केलं. डन.
आता याच्यावरनं साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाचे इक्वेशन सांगा. साइन फाय, कॉस फाय and tan phi. What is sin phi? Sin phi is nothing but the opposite upon hypotenuse, that is VL upon V. बरोबर का? VL upon V काय झाला तुमचा sin phi झाला. cos phi, cos phi म्हणजे काय? ऍडजेसंट अपॉन V. जो तुमचा हा अँगल आहे, अँगलच्या अपोजिट ऍडजेसंट कोण आहे? VR आहे. म्हणून इथे काय येईल? VR. त्याच्या हायपोटेनियस कोण आहे? V. व्हॉट इज tan phi? tan phi म्हणजे काय? अपोजिट अपॉन ऍडजेसंट, दॅट इज VL अपॉन VR. इक्वेशन्स कळाले इथपर्यंत सगळ्यांना? कोणाला नाही कळालं तर परत विचारू शकता. मॅम परत सांगा ना. ओके, कोणती स्टेप नाही कळाली ती सांगा. मॅम ती ट्रायंगल डायग्राम. ओके, ट्रायंगल पासून सांगते. ही फेजर डायग्राम आपण ड्रॉ केली. फेजर डायग्राम कुठून काढली? ह्या दोघांना कंबाईन केलं म्हणजे आय ॲज इट इज ठेवला, VR इथे त्याच्या इन फेज मध्ये आला आणि आयच्या 90 डिग्री लिडिंगने कोण आहे तुमचा? आयच्या 90 डिग्री लिडिंगने VL आहे. ओके, VL आणि VR चे प्रोजेक्शन्स घेतले, हा पॉईंट तुम्हाला मिळाला V. ओके, हा V जो आहे तो तुम्ही ड्रॉ केला. मग टोटल व्होल्टेज V आणि टोटल करंट I यांच्या दोघांमधला जो डिफरन्स असतो तो असतो तुमचा फेज अँगल, ज्याला की तुम्ही म्हणणार फाय. फेज डिफरन्स म्हणणार त्याला, तो असतो तुमचा अँगल फाय. डन. मग आता हा हायपोटेनियस कन्सिडर करायचा आणि हा हायपोटेनियस ॲज इट इज ड्रॉ केला. बरोबर आहे. आपल्याला व्होल्टेज ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे कशाचा? RL सिरीज सर्किट साठीचा. ओके, RL सिरीज सर्किट साठीचा व्होल्टेज ट्रायंगल ड्रॉ करताना हा हायपोटेनियस जो आहे तो हायपोटेनियस ॲज इट इज घेतला. हा VR जो आहे तो VR ॲज इट इज घेतला आणि ही VL साईड जी आहे इमॅजिनरी, ती इमॅजिनरी काढून इथं टाकली म्हणजे ती कुठे येईल? इथे येईल. ओके, हा झाला असा तुमचा ह्या फेजर डायग्राम मधला ट्रायंगल, तो इथं तुम्ही ड्रॉ केला. दिसला ट्रायंगल? मग ट्रायंगलच्या 3 साईड कोणत्या आहे? हायपोटेनियस म्हणजे टोटल व्होल्टेज, एक साईड म्हणजे VL आणि दुसरी साईड म्हणजे VR. याला तुम्ही इक्वेशन मध्ये कसं लिहिता? V बार इज इक्वल्स टू VR बार प्लस VL बार. पायथागोरस थेरम मध्ये तुम्ही बघितलं असेल, पायथागोरस थेरम मध्ये हा 90 डिग्री अँगल आहे. बरोबर आहे, हा 90 डिग्री असणार आहे इथे. तर मग पायथागोरस मध्ये जनरली काय करतात? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, किंवा ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे व्हेक्टर ॲडिशन इज इक्वल्स टू व्हेक्टर ॲडिशन व्हेक्टर ऑफ दिस हायपोटेनियस. मग व्हेक्टर कशाने डिनोट करतात? तर बारने. V बार इज इक्वल्स टू VR बार प्लस VL बार. हे झालं तुमचं एक इक्वेशन. त्यालाच आपण इक्वेशन अजून घेतले साइन फाय, कॉस फाय, टॅन फायचे. तर साइन फाय म्हणजे काय येणार? अपोजिट अपॉन हायपोटेनियस, VL अपॉन V. बरोबर का? VL अपॉन V. कॉस फाय म्हणजे काय? ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस, दॅट इज VR अपॉन V. आणि टॅन फाय म्हणजेच काय? अपोजिट अपॉन ऍडजेसंट, दॅट इज VL अपॉन VR. कळालं इथपर्यंत? येस मॅम. ओके, नेक्स्ट इज द व्होल्टेज ट्रायंगल झाल्यानंतर आहे पुढचा तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. आता हा इम्पिडन्स म्हणजे काय? तर इथे तुम्ही बघितलं इम्पिडन्स काय? तर व्होल्टेज ट्रायंगलला करंटनी डिवाइड झेड भेटेल. मग आपण असं म्हणू शकतो का? डिवाइड व्होल्टेज ट्रायंगल, डिवाइड व्होल्टेज ट्रायंगल बाय I, दॅट इज करंट I. मग व्होल्टेज ट्रायंगल काय आहे? तर हा आहे तुमचा व्होल्टेज ट्रायंगल. इथे ॲरो हे कंपल्सरी दाखवायचे. हा ॲरो इथं वरती होता, हा VL साइड होता, ही V होती आणि हा होता तुमचा VR. हा आहे फाय. हा झाला व्होल्टेज ट्रायंगल. याला जर डिवाइड बाय I केलं तर काय केलं कर होणार? डिवाइड बाय I. तर अगेन तुम्हाला ट्रायंगल कसा मिळेल? सेमच ट्रायंगल मिळेल. ॲरोज परत देणार त्याला ॲज इट इज, म्हणजे हा होईल V अपॉन I, हा असेल VL अपॉन I, हा असेल तुमचा VR अपॉन I. हा आहे फाय अँगल. बरोबर आहे. मग सांगा V अपॉन I, जर V इज इक्वल्स टू I इंटू झेड आहे DC मध्ये, तर V अपॉन AC मध्ये, तर V अपॉन I इज इक्वल्स टू झेड येणार का? येणार. बरोबर ना? मग इथे तुम्ही काय काढणार? हा तुमचा ऍक्च्युअल इम्पिडन्स ट्रायंगल.
हा आहे फाय अँगल. मग व्ही अपॉन आय काय येईल तुमचा झेड येणार. व्हीएल अपॉन आय. तर इथे बघा पहिल्या याच्यात आपण इक्वेशन्स लिहिलेले. व्हीएल इज इक्वल टू आय इंटू एक्सेल. मग व्हीएल ला जर आय ने डिवाइड केलं तर काय भेटेल एक्सेल भेटणार. सिमिलरली व्ही आर ला आय ने डिवाइड केलं तर काय भेटेल आर भेटेल. बरोबर आहे. सो व्हीएल अपॉन आय इज इक्वल टू एक्सेल अँड व्ही आर अपॉन आय इज इक्वल टू व्ही आर अपॉन आय इज इक्वल टू आय. हा झाला तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगलच्या 3 साईड कोणत्या झाल्या मग झेड आर आणि एक्सेल. मग झेड बार इज इक्वल टू आर बार. आर म्हणजे ही रिअल साईड असते, जी रेफरन्स साईड असते तिला रिअल म्हणायचं आणि ती पहिल्यांदा घ्यायची असते. आर बार प्लस एक्सेल बार. ओके. एक्सेल काय असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. अगेन साइन फाय कॉस फाय टेन फायचे इक्वेशन. साइन फाय कॉस फाय अँड टेन फाय. सांगा बरं साइन फाय काय येईल याच्यावरनं अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सांगा अपोजिट काय आहे फायच्या. येस एक्सेल येस एक्सेल अपॉन झेड. एक्सेल अपॉन काय झेड. बरोबर आहे का. साइन फाय म्हणजे काय येईल अपोजिट अपॉन हायपोटेनियस दॅट इज एक्सेल अपॉन झेड. कॉस फाय म्हणजे ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस. सांगा काय येईल आर अपॉन झेड. लिहिलंय का आपण येस आर अपॉन झेड. अँड लास्ट वन टेन फाय म्हणजे काय अपोजिट अपॉन ऍडजेसंट दॅट इज एक्सेल अपॉन आर. आलं एक लक्षात सगळ्यांच्या. येस. येस मॅम. इम्पिडन्स ट्रायंगल कळाला सगळ्यांना कसा ड्रॉ केला, इम्पिडन्स कसा केला. ओके. लास्ट ट्रायंगल आहे आपला पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल काय असतो पॉवर ट्रायंगल इज द और पॉवर ट्रायंगल कसा ड्रॉ करणार आपण तर डीसी मध्ये नॉर्मली पॉवर काय असते समजा ही आपण इक्वेशन डीसी साठी घेतोय. डीसी मध्ये पॉवर इज इक्वल टू काय असतो प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज आणि करंटचा जो प्रोडक्ट आहे त्याला आपण काय म्हणणार असतो पॉवर म्हणतो. मग इथे समजा जर व्होल्टेज ट्रायंगलला जर करंटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कोणता ट्रायंगल मिळेल पॉवर ट्रायंगल मिळेल. सो राईट डाऊन हिअर अगेन मल्टिप्लाय व्होल्टेज ट्रायंगल बाय करंट आय. ओके. मल्टिप्लाय व्होल्टेज ट्रायंगल बाय करंट आय. सो अगेन व्होल्टेज ट्रायंगल कसा आहे तुमचा हा आहे तुमचा व्होल्टेज ट्रायंगल ज्याची की साईड आहे ही व्ही, ही आहे व्हीएल, ही आहे व्ही आर. ओके. हा आहे फाय. याला काय करायचं मल्टिप्लाय बाय आय. मल्टिप्लाय बाय आय केल्यावरती कसा मिळेल हा असेल व्ही इंटू आय, हा असेल व्ही एल इंटू आय, हा असेल व्ही आर इंटू आय, हा असेल तुमचा फाय. ओके. ॲरोज द्यायचं विसरायचं नाही. ओके. आता मला सांगा व्ही इंटू आय. जर व्ही इंटू आय ही तुमची पॉवर डीसी मध्ये असते तर एसी मध्ये काय असणार तर लक्षात घ्या जनरली एसी मध्ये 3 टाईपच्या पॉवर असतात. कोणत्या 3 टाईपच्या असतात एक असते तुमची ॲपिअरंट पॉवर. कोणत्या पॉवर असणार आहेत ॲपिअरंट पॉवर पहिली. दुसरी असणार आहेत ॲक्टिव्ह पॉवर आणि तिसरी असणार आहे रिॲक्टिव्ह पॉवर. ओके. ॲपिअरंट पॉवरलाच आपण म्हणणार आहे टोटल पॉवर. ॲक्टिव्ह पॉवरलाच आपण म्हणणार आहे ट्रू पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवरलाच म्हणणार आहे इमॅजिनरी पॉवर. आय एम ऑडिबल. येस येस मॅम. मॅम. ओके. यालाच रिॲक्टिव्ह पॉवरला आपण काय म्हणणार इमॅजिनरी पॉवर. ओके. 3 टाईपच्या कोणत्या पॉवर आहेत एक असते ॲपिअरंट पॉवर जिलाच आपण म्हणणार आहे टोटल पॉवर. दुसरी आहे ॲक्टिव्ह पॉवर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर. काय म्हणतात ॲक्टिव्ह रिअल आणि ट्रू एकच आहेत. आणि लास्ट जी आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर और इमॅजिनरी पॉवर.
तर पॉवर ट्रायंगल जर ड्रॉ करायचा आहे तर पॉवर ट्रायंगलमध्ये ह्या 3 ट्रायंगलच्या साईड येतील. तर जनरली इथे बघा आपण पॉवर ट्रायंगल ड्रॉ करतोय. पॉवर ट्रायंगलमध्ये हा ॲरो इकडे ॲज इट इज, हा पण ॲरो आणि हा पण एक ॲरो, हा तुमचा आहे फाय V इंटू आय. तर V इंटू आय तुमचं काय असतं, इज नथिंग बट द एस. एस म्हणजे ॲपिअरंट पॉवर. एस म्हणजे कोणती पॉवर, ॲपिअरंट पॉवर, ज्याला की तुम्ही म्हणणार ट्रू पॉवर. ओके. त्यानंतर VR इंटू आय. VR इंटू आय म्हणजेच तुमची झाली ॲक्टिव्ह पॉवर. ओके. VR इंटू आय म्हणजेच P, दॅट इज ॲक्टिव्ह पॉवर. आणि VL इंटू आय इज नथिंग बट द Q. Q म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे इमॅजिनरी पॉवर. जसं आपण ह्या फेजर डायग्राममध्ये इमॅजिनरी साईडला रिप्लेस कशाने केलं, या VL ने, म्हणून ही साईड काय झाली, इमॅजिनरी. ओके. प्रत्येक ट्रायंगलमध्ये ही साईड काय असेल तुमची, इमॅजिनरी. ओके. म्हणून ही पॉवर इथली कोणती झाली तुमची, इमॅजिनरी. तसंच इथे काय असणार आहे तुमची, ट्रू पॉवर असणार आहे. आणि ही काय असणार आहे तुमची, रिअल पॉवर, सॉरी ॲपिअरंट पॉवर असणार आहे. आता इथे बघा VR इंटू आय, आपल्याला ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर P इज इक्वल्स टू आय ॲज इट इज ठेवला आणि हा VR बघा. तर हा VR आपण आधीच्या ह्या इक्वेशनवरनं म्हणजे व्होल्टेज ट्रायंगलच्या इक्वेशनवरनं रिप्लेस करूया. तर VR म्हणजे काय येईल बरं, कॉस फाय इज इक्वल्स टू VR अपॉन VA. तर VR इज इक्वल्स टू V कॉस फाय येईल का, येणार, बरोबर का. VR इज इक्वल्स टू V कॉस फाय येईल, येईल. मग आपण टाका VR ची व्हॅल्यू V कॉस फाय या इक्वेशनमध्ये. म्हणजे हा V कॉस फाय म्हणजे P इज इक्वल्स टू VI कॉस फाय. हे झालं तुमचं ॲक्टिव्ह पॉवरचं इक्वेशन. सिमिलरली V इंटू आय इज इक्वल्स टू Q. तर Q इज इक्वल्स टू आय ॲज इट इज ठेवा, VL ला रिप्लेस करा. VLचं इक्वेशन काय आहे, साइन फाय इज इक्वल्स टू VL अपॉन V. तर मग VL अपॉन V इज इक्वल्स टू साइन फाय होतं. तर साइन फाय V साइन फाय इज इक्वल्स टू तुमचा VL येणार, बरोबर आहे का. V साइन फाय इज इक्वल्स टू VL येणार. मग टाका इथे व्हॅल्यू VI साइन फाय. हे झालं तुमचं काय, पॉवर ट्रायंगल आणि त्याचे इक्वेशन. व्हॉट इज S, S इज इक्वल्स टू V इंटू आय. व्हॉट इज P, P इज इक्वल्स टू VI कॉस फाय. आणि व्हॉट इज Q, Q इज इक्वल्स टू VI साइन फाय. हे नेहमी ध्यानात ठेवा. पॉवर ट्रायंगल म्हणजे पॉवर ट्रायंगलच्या 3 साइड्स कोणत्या असतील, एक असेल ॲपिअरंट पॉवर दॅट इज VI डिनोटेड बाय S. नेक्स्ट असेल ॲक्टिव्ह पॉवर जिचं इक्वेशन आहे VI कॉस फाय. त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर त्याचं इक्वेशन आहे VI साइन फाय. मग आता याचे युनिट्स काय असतील, युनिट प्रत्येकाला असतं. ॲपिअरंट पॉवरचं युनिट आहे VA, और त्याला जर किलो लावलं तर KVA, त्याला जर मेगा लावलं तर MVA. ओके. ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय असतं, तर ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट असतं वॅट. अजून त्याला दुसरं युनिट काय म्हणणार आपण, किलो वॅट और मेगा वॅट, म्हणजे जसं जसं पॉवर वाढत जाईल तसं. रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय आहे, VAR. किलो लावलं तर KVAR. त्यानंतर जर मेगा लावलं तर काय होईल, MVAR. हे झाले तुमचे युनिट. आता याला थोडंसं सिंपल लक्षात घेण्यासाठी मी सांगते. ॲक्टिव्ह पॉवर काय, ॲपिअरंट पॉवर, सॉरी ॲक्टिव्ह काय, रिॲक्टिव्ह काय आणि ॲपिअरंट काय. जनरली समजा मी तुम्हाला 100% लेक्चर डिलिव्हर करते, म्हणजे काय, ॲपिअरंट पॉवर आहे 100%. जर तुम्हाला सोर्सकडनं, या सोर्सकडनं किती पॉवर भेटते, 100% पॉवर मिळते, बरोबर आहे. 100% पॉवर मिळाल्यानंतर हे जे कंपोनंट ॲज अ लोड तुम्ही कनेक्ट केलेले, हे तेवढीच्या तेवढी पॉवर कन्झ्युम करता का, नाही करत. म्हणजेच काय, मी 100% समजा एखादा टॉपिक तुम्हाला शिकवला आणि तो तुम्हाला पूर्ण 100% कळाला का, नाही. तुम्हाला तो किती % समजलाय, 90% समजलाय. मग 90% जी तुम्ही ॲक्च्युअल समजलं आहे, म्हणजे 90% जे ॲक्च्युअल तुमच्या सर्किटने ॲब्झॉर्ब केलंय, कन्झ्युम केलंय, त्याला तुम्ही काय म्हणणार, ट्रू पॉवर, रियल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. ओके.
त्यानंतर जे 10% रिमेनिंग आहे, मग 10% रिमेनिंग जे आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, रिॲक्टिव्ह म्हणणार. रिॲक्टिव्ह म्हणजे काय, का त्याचा काहीच यूज नाही असं काही नाही, इन फ्युचर त्याचा यूज होतो, ती पॉवर सर्किटमध्येच प्रेझेंट असते, ती आपल्याला यूज करता येते नंतर. तर टोटल पॉवर म्हणजे काय, 100% पॉवर जी होती 90+ तुमची जी 10% इमॅजिनरी जी होती पॉवर ती, तिचे ॲडिशन तुमची काय असेल, तुमची ॲपिअरंट पॉवर. आणि उरलेली जी काय आहे, उरलेली म्हणजे 90% तुमची ॲक्टिव्ह पॉवर आणि 10% तुमची इमॅजिनरी पॉवर असणार आहे. तर तीच आपण इथे ट्रँगलमध्ये दाखवली. तर जनरली ही असेल तुमची टोटल पॉवर इमॅजिनरी पॉवर आणि रिअल पॉवरची काय आहेत, कॉम्बिनेशन आहे. ही रिअल साईड असते आणि ही इमॅजिनरी साईड असते. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना. AC सर्किट, आरएल सिंगल फेज आरएल सिरीज सर्किट सगळ्यांना कळालं. मॅम इथे हा सगळं आरएल सिरीज. आलं मॅम. यस, मॅम म्हणजे क्लिअर दिसत होतं ना, तर म्हणजे थोडंसंच कळालं. ओके. ॲक्च्युली